Hello students and welcome back to अवधूत अकॅडमी. 9th स्टँडर्ड. माझं नाव आहे मृणाल खरात आणि मी असणार आहे तुमची सायन्सची टीचर. ओके. आय हॅव कम्प्लीटेड माय मास्टर्स इन एम्ब्रिओलॉजी. ठीक आहे. IVF टेस्ट ट्यूब बेबीज तुम्ही ऐकलं असेल राईट. सो मी क्लिनिकल एम्ब्रिओलॉजीमध्ये माझं मास्टर्स कंप्लीट केलं आहे अँड टुडे आय एम गोइंग टू जॉईन यू फॉर युअर सायन्स क्लासेस. तर आज आपण सुरू करणार आहोत तुमचा चॅप्टर नंबर 6. तुमचा चॅप्टर नंबर 6 ज्याचं नाव काय आहे? क्लासिफिकेशन ऑफ प्लांट्स. क्लासिफिकेशन ऑफ प्लांट्स. तर आज आपण प्लांट्स बाबतीत जेवढं काही आपल्याला करता येईल तेवढं सगळं करून घेणार आहेत की नेमकी हे प्लांट्स कोण आहेत हे तर आपण पहिली दुसरीपासूनच शिकत आलोय. बट आता एवढे सगळे प्लांट्स आहेत, सगळ्यांना तर आपण प्लांट्स नाही बनवू शकत. आता मी जर तुम्हाला म्हणले की प्लांट घेऊन ये माझ्यासाठी, तुम्ही कुठलं प्लांट आणताल? जे मला हवं आहे ते की तुम्हाला जे वाटेल ते? सो क्लासिफिकेशन ऑफ प्लांट्स म्हणजे त्या प्लांट्सच्या काही स्पेसिफिक कॅरेक्टरिस्टिक्सवरून प्लांट्सला जे आहे ग्रुपमध्ये कॅटेगराईज करून एक ग्रुपमध्ये त्यांना फॉर्म्युलेट केलेला आहे. दॅट इज युअर क्लासिफिकेशन. फॉर एक्झाम्पल, ह्या प्लांटकडं लीव्ज आहेत तर त्यांना एका ग्रुपमध्ये टाकलं आहे. ह्या प्लांट्सकडं तर लीव्सच नाही आहेत म्हणून ते एक वेगळ्या ग्रुपमध्ये. सो ह्या ग्रुपमध्ये असे प्लांट्स आहेत की ज्यांच्याकडे लीव्ज नाही आहेत आणि ह्यांच्याकडे लीव्ज आहेत. हे असं प्लांट आहे जे स्वतः प्रोड्यूस करू शकतं त्याचं फूड, आणि काही काही प्लांट्स असे आहेत जे त्यांचं फूड प्रोड्यूस नाही करू शकत. सो त्यांना वेगळ्या वेगळ्या कॅटेगरीजमध्ये टाकलं आहे. सो क्लासिफिकेशनमध्ये आपण जेवढे होतील तेवढे कॅटेगरीज शिकणार आहोत की कोणत्या कॅरेक्टरिस्टिक्सवरती, कोणत्या बेसिसवरती आपल्या प्लांट्सला डिवाइड करून ग्रुपमध्ये टाकलं आहे. ओके मुलांनो, इज इट क्लिअर फॉर यू ऑल? चलो, पहिली गोष्ट, बिफोर मूविंग टू दिस क्लासिफिकेशन, व्हॉट आर प्लांट्स? मुलांनो, प्लांट्स काय आहेत? ओके. Plants are the living organism who can produce their own food. That means they autotrophic आहेत and they have eukaryotic cells with their cell walls. So जेव्हा आपण प्लांटला डिफाइन करू शकतो, we can simply say plants are the living organism that are autotrophic in nature. काय आहेत मुलांनो ते? Autotrophic in nature and they have eukaryotic cells. कुठले सेल्स आहेत मुलांनो? प्रिमिटिव्ह सेल्स आहेत का? नाही. They have eukaryotic cells with cell wall. ठीक आहे. ह्याला आपण बोलतो प्लांट्स. ह्यांना आपण ग्रुप केले ॲज प्लांट्स. म्हणजे काय की प्लांट्स एक असे लिव्हिंग ऑर्गॅनिझम आहे जे ऑटोट्रॉफिक आहेत नेचरमध्ये. ऑटोट्रॉफिक म्हणजे काय? दे कॅन प्रोड्यूस देअर ओन फूड. स्वतःचं फूड ते स्वतः बनवतात. देन दे हॅव यूकॅरियोटिक सेल्स. आता यूकॅरियोटिक सेल्स आणि प्रोकॅरियोटिक सेल्स तर आपण 5वी पासूनच शिकत आलोय. सांगा पाहू, यूकॅरियोटिक सेल्स म्हणजे काय? यूकॅरियोटिक सेल्स म्हणजे ज्या सेल्सकडं वेल डिफाईन न्यूक्लियस आहे, आणि प्रॉपर सेल ऑर्गेनेल्स आहेत, दे आर युअर यूकॅरियोटिक सेल्स. म्हणजे काय? प्लांट्सकडे यूकॅरियोटिक सेल आहेत. आणि अजून एक खासियत जी प्लांट्सची आहे डिफरंट फ्रॉम ॲनिमल्स इज की त्यांची जी आहे सेल वॉल प्रेझेंट असते. प्लांट सेलमध्ये अजून काय असते मुलांनो? सेल वॉल प्रेझेंट असते. म्हणजे ते यूकॅरियोटिक तर आहेत बट दे ऑल्सो हॅव सेल वॉल प्रेझेंट विच इज मेड अप ऑफ सेल्युलोज. पण आपण ॲनिमल्स, आपल्याकडे सेल वॉल्स असते का? नाही, आपल्याकडे सेल वॉल नसते. वी हॅव प्लाझ्मा मेम्ब्रेन बट नो सेल वॉल. ठीक आहे. सो दिस वॉज युअर बेसिक डेफिनेशन ऑफ प्लांट्स. की जर तुम्हाला विचारलंच की प्लांट्स काय आहेत तर हे तुम्हाला सांगता यायला पाहिजे. ठीक आहे.
आता मुलांनो, हे प्लांट्स किती वेगळ्या वेगळ्या म्हणजे काय म्हणतात, किती वेगळ्या वेगळ्या टाईप्सचे आहेत. तुम्हाला प्लांट म्हणलं की कळणार नाही, हे तर आपण बघितलंय. म्हणून आपण क्लासिफाय केलंय. आणि प्लांट्सला क्लासिफाय करायच्या आधी आपण लिव्हिंग ऑर्गॅनिझम्सलाच क्लासिफाय केले. प्लांट्स पुढची गोष्ट झाली, बट ही क्लासिफिकेशन आपण 7th स्टँडर्डपासून पाहत आलोय की नाही? काय की लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स जे आहेत ते कसे आहेत? दोन टाईपचे आपण कॅटेगरीज फर्स्ट करतो, प्रोकॅरियोटिक आणि युकॅरियोटिक. प्रोकॅरियोटिकमध्ये ज्यांच्याकडे वेल डिफाईन्ड न्यूक्लियस नाही आहेत, म्हणजे कोण? तुमचे किंगडम मोनेरा. ओनली अ किंगडम मोनेरा कम्स अंडर प्रोकॅरियोटिक. आणि युकॅरियोटिकमध्ये पण युनिसेल्युलर आणि मल्टीसेल्युलर ऑप्शन आहेत. जेवढे तुमचे प्रोकॅरियोटिक आहेत मुलांनो, ते सगळे काय आहेत? ते सगळे युनिसेल्युलरच आहेत. बट तुमचे युकॅरियोटिकमध्ये युनिसेल्युलर प्लस मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम्स असतात. युनिसेल्युलरमध्ये किंगडम प्रोटिस्टा येतो आणि मल्टीसेल्युलरमध्ये पण आता परत 2 बायफर्केशन आलेत. सी, हा जो तुमचा टेबल आहे फर्स्ट पेजवरचाच, की एक आहे विथ सेल वॉल आणि एक आहे विदाउट सेल वॉल. विथ सेल वॉलमध्ये कोण येतं? आपले प्लांट्स येतात. आणि विदाउट सेल वॉलमध्ये कोण येतं? तिथे आपण येतो. आपण म्हणजे ॲनिमल्स. ठीक आहे, ही आपली जनरल क्लासिफिकेशन होती. आता अशाच टाईपमध्ये प्लांट्सला पण आपण डिवाइड केलेलं आहे आणि कॅटेगराईज केलेलं आहे. सो तुमच्या ज्या आपण प्लांट्सचं क्लासिफिकेशन बघणार आहे, टोटल 5 किंगडम्स पाहिले की नाही? कुठले आहेत 5 किंगडम्स सांगा पाहू मला. टोटल किती किंगडम्स आहेत? फर्स्ट मोनेरा है ना, सेकंड प्रोटिस्टा, थर्ड कुठला आहे मुलांनो? फंगाय, फोर्थ तुमचा प्लांटे, फिफ्थ तुमचा ॲनिमेलिया. फिफ्थ कुठला आहे मुलांनो? ॲनिमेलिया. ठीक आहे, हे तुमचे 5 किंगडम आहेत. मोनेरा म्हणजे जे काय आहेत? प्रोकॅरियोटिक युनिसेल्युलर, प्रोकॅरियोटिक आणि युनिसेल्युलर. प्रोटिस्टामध्ये कसे आहेत मुलांनो? युकॅरियोटिक. कसे आहेत? युकॅरियोटिक आणि युनी मल्टी दोन्ही. सेम तुमच्या फंगायमध्ये. आणि तुमच्या प्लांटेमध्ये काय आहेत? युकॅरियोटिक, युकॅरियोटिक, मल्टीसेल्युलर है ना, मल्टीसेल्युलर आणि युकॅरियोटिक आहेत. हे एकदम बेसिक आहे. हे 5 किंगडम्स आहेत आपले: मोनेरा, प्रोटेस्टा, फंगाय, प्लांटियन, ॲनिमेलिया. मोनेरामध्ये कसे आहेत? प्रोकॅरियोटिक आहेत आणि सिंगल सेलचे आहेत, ज्याला आपण युनिसेल्युलर म्हणतो. प्रोटिस्टामध्ये युकॅरियोटिक आहेत आणि मल्टी आणि युनी नाही, मल्टी आणि युनी दोन्ही आहेत, बट दे आर युकॅरियोटिक. फंगाय सेम, युकॅरियोटिक, मल्टी युनी. प्लांटे युकॅरियोटिक आहे, मल्टीसेल्युलर आहे आणि मोस्ट इम्पॉर्टंट ऑटोट्रॉफिक इन नेचर. मोस्ट ऑफ द प्लांट्स आर ऑटोट्रॉफिक इन नेचर. ते आपले प्रोड्युसर्स आहेत. आणि लास्टली ॲनिमेलिया. तर आज आपण कशा बाबतीत पाहणार आहोत फक्त मुलांनो? आज आपण फक्त तुमच्या प्लांटी किंगडम बद्दलच पाहणार आहोत. किंगडम प्लांटे, किंगडम प्लांटे. ठीक है, चलो. Now, the group of autotrophic living organism having eukaryotic cells with their cell wall is called as plants. त्यांना कशात ग्रुप केलंय? प्लांट्स मध्ये कोणाला ग्रुप केलंय? ज्यांचे सेल्स कसे आहेत? युकॅरियोटिक विथ सेल वॉल आणि जे ऑटोट्रॉफिक इन नेचर आहेत. ठीक आहे. Plants have become autotrophic as they can perform photosynthesis. का autotrophic म्हणलं जातं मुलांनो प्लांट्सला? Because they can perform photosynthesis. तर किंगडम प्लांटेची खासियत काय आहे? सेल्स कसे आहेत? फर्स्ट मल्टीसेल्युलर,
मल्टी वेट तुमची एकच सेकंड गिव्ह मी अ एक सेकंड. सी किंगडम प्लांटेमध्ये भरपूर जण मल्टीसेल्युलर आहेत बट काही युनिसेल्युलर पण आहेत. सो वी आर गोइंग टू कट ऑफ दिस पॉइंट. अगेन विल डू काय आहेत युकॅरियोटिक, ही त्यांची खासियत आहे युकॅरियोटिक सेल्स. नेक्स्ट कशा आहेत मुलांनो ते, दे आर ऑटोट्रॉफिक इन नेचर. ऑटोट्रॉफिक इन नेचर. ठीक आहे, युकॅरियोटिक आहेत आणि ऑटोट्रॉफिक. आणि प्लांट्स हॅव बिकम ऑटोट्रॉफिक ॲज दे कॅन परफॉर्म फोटोसिंथेसिस विथ द हेल्प ऑफ क्लोरोफिल. का त्यांना बोललं गेलं ऑटोट्रॉफिक, कारण ते काय परफॉर्म करतात, फोटोसिंथेसिस विथ द हेल्प ऑफ क्लोरोफिल अँड सनलाईट. आणि त्याच्या प्रेझेन्समध्ये ते काय बनवतात, फूड बनवतात. दॅट्स वाय दे आर प्रोड्युसर्स. प्लांट्सला काय बोलतात, प्रोड्युसर्स, जे काय म्हणतात फूड प्रोड्यूस करतात. लिव्हिंग ऑर्गॅनिझम ऑफ किंगडम प्लांटे आर मेन सोर्स ऑफ फूड फॉर ऑल लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स. हे जे प्लांट आहेत, हे जे मेंबर्स आहेत किंगडम प्लांटेचे, त्यांचे तेच आपले जे आहेत मेन सोर्स आहे फूडचा बाकीच्या लिव्हिंग ऑर्गॅनिझम्सचा. बरोबर की नाही. आता तुम्ही म्हणताल की हे क्लासिफिकेशन आपण जे बोलतोय मॅम ते कुठल्या बेसिसवर होणार. सगळ्यांना प्रश्न तर पडलाय की ठीक आहे बाबा, प्लांट्सला आपण ग्रुप करतोय, या ग्रुपमध्ये एक, त्या ग्रुपमध्ये ते, हे, बट कोणत्या बेसिसवरती, काय आहे त्यांचा बेसिस, काय बघून आपण त्यांना क्लासिफाय करायचं. ठीक आहे, द प्रेझेन्स ऑर ॲब्सेन्स ऑफ ऑर्गन. फर्स्ट काय करायचं, कशा कशात आहेत ऑर्गन प्रेझेन्स ऑर ॲब्सेन्स. प्लांट्सवरती कुठले कुठले ऑर्गन्स प्रेझेंट आहेत ह्याच्या अकॉर्डिंग पण त्यांना काय केलं आहे, क्लासिफाय केलं आहे. नेक्स्ट, द प्रेझेन्स or absence of separate conducting tissues for conduction of water. सेकंड काय आहे तुम्हाला मुलांनो, प्रेझेन्स ऑफ कंडक्टिंग टिश्यूज. आता तुम्ही म्हणताल म्हणजे काय. आता कंडक्टिंग टिश्यूज तुम्हाला माहिती आहे की नाही मुलांनो, सांगा पाहू. सगळ्यांना कंडक्टिंग टिश्यूज माहिती आहेत की प्लांट्समध्ये एक असतं जायलेम आणि एक असतं फ्लोएम. जायलममधून काय होतं, जायलममधून वॉटर जे आहे ते ट्रॅव्हल करतं आणि फ्लोएममधून फूड, फॉर फूड, फॉर फ्लोएम. हे लक्षात ठेवा, फ्लोएममधून फूड, जायलेममधून वॉटर, हे प्लांटमध्ये ट्रान्सपोर्ट होतं. हे प्लांट्समधून काय होतं, ट्रान्सपोर्ट कशातून, जायलममधून वॉटर आणि फ्लोएममधून फूड. मग सेकंड बेसिस काय आहे की कुठल्या प्लांट्समध्ये ते जायलम आणि फ्लोएम एकच आहे आणि कुठल्या प्लांटमध्ये वेगळे आहेत, त्याच्या बेसिसवर पण काय होतं, क्लासिफिकेशन. काय काय प्लांट्समध्ये जायलम आणि फ्लोएम एकच असतात आणि काय काय प्लांट्समध्ये ते दोन्ही सेपरेट कंडक्टिंग वेसल्स असतात. सो ऑन दॅट बेसिस पण आपण प्लांट्सला काय करतो, क्लासिफाय करतो. देन नेक्स्ट इज if they do, then whether some plants bear seeds. ठीक आहे, अजून एक काय बेसिस आहे मुलांनो, presence of seeds. Presence of seeds and also if they are naked or enclosed in fruit. आता ह्याचं काय, सगळ्यांना पहिलं तर कळलंय प्रेझेन्स ऑफ सीड्स म्हणजे कोणत्या प्लांटकडे सीड्स आहेत ह्यांना पण आपण सेपरेट केलंय. बट सीड्सवाल्या प्लांटमध्ये पण मुलांनो काही सीड्स फ्रूटमध्ये एनक्लोज्ड असतात, जसे ॲपल, वॉटरमेलन, ह्याचे सीड्स आत असतात की नाही. आणि काही सीड्स त्यांना फ्रूटमध्ये एनक्लोज नाही पण नेकेड असतात, उघडे असतात. पाईन नट बघितलाय कोणी, पाईनचे ट्रीज, कॉनिफर्स, त्याचे सीड्स उघडे असतात, ते फ्रूटमध्ये एनक्लोज नसतात. सो अजून एक क्लासिफिकेशनचा पॉईंट भेटला आपल्याला की वेदर त्या फ्रूटमध्ये सीड आहे की सीड्स ओपनली नेकेड आहेत. ठीक आहे. देन फायनली प्लांट्स आर ग्रुप डिपेंडिंग अपॉन द नंबर ऑफ कॉटिलिडन्स. अजून एक क्लासिफिकेशन काय आहे, नंबर ऑफ कॉटिलिडन्स.
मुलांना कॉटिलिडन्स सगळ्यांना माहिती आहे की नाही? कॉटिलिडन्स म्हणजे जे सीडच्या आतमध्ये 2 कॉटिलिडन्स असतात. जे सीड आहे इट हॅज एनक्लोज द कॉटिलिडन्स ना, तर काही एकच कॉटिलिडन असतो आणि सम हॅव टू. ठीक आहे. ते कॉटिलिडन्स मधूनच आपले जे प्लांट्स आहेत ते इमर्ज होतात की नाही, प्लम्यूल रॅडिकल त्या कॉटिलिडन्स मधूनच होतात. सो ते कॉटिलिडन्स किती आहेत, 1 की 2 हे आपण बघतो. आता तुम्ही मेजचं प्लांट घ्या. कसलं? मेज म्हणजे काय? तुमचा मक्का भुट्टा खाता की नाही, त्याला किती कॉटिलिडन आहे? त्याला एकच कॉटिलिडन आहे. ठीक आहे. बट तिथेच तुम्ही जर तुमचा राजमा घेताय, इट हॅज 2 कॉटिलिडन्स. सो कॉटिलिडन्सच्या बेसिसवरती पण आपण प्लांट्सला क्लासिफाय करतो मुलांनो. देन डिपेंडिंग ऑन ॲब्सेन्स ऑर प्रेझेन्स ऑफ फ्लावर्स फ्रूट्स ह्याच्या बेसिसवर पण प्रेझेन्स ऑफ फ्लावर्स fruits depending upon whether seeds are enclosed within a fruit हे तर पाहिलं. ठीक आहे. angiosperms are classified as monocots हे आपण पुढे बघूया. बट इथे पहा काय काय बेसिस आहेत जे तुम्ही टेक्स्टबुक मधून घ्यायला पाहिजे. एक तर आपण प्लांट्सला ऑर्गन्स आहेत की नाही प्रेझेन्स और ॲब्सेन्स वरती क्लासिफाय करतो. दुसरं कंडक्टिंग टिश्यूज जे आहेत जायलम फ्लोएम त्याच्या प्रेझेन्स आणि त्याची प्रेझेन्स कसं आहे, सोबत आहेत की सेपरेट आहेत त्याच्यावर. तिसरं सीड्सचा प्रेझेंट आणि जरी सीड्स असतील तर ते एन्क्लोज्ड आहेत फ्रूटमध्ये की नेकेड आहे. चौथं नंबर ऑफ कॉटिलिडन्स की डायकॉट आहे की मोनोकॉट आहे. आणि फिफ्थ प्रेझेन्स ऑफ फ्लावर्स फ्रूट्स एक्सेट्रा ह्याच्यावर पण आपण क्लासिफाय केलेलं आहे मुलांनो. सो हे 5 पॉईंट्स आपण बुकमधून पाहिलेत आता की ज्याच्यात आपण क्लासिफाय केलेत. इफ यू वॉन्ट टू राईट इट डाऊन यू कॅन राईट इट डाऊन. जस्ट ठीक आहे. लिहून घेतलं सगळ्यांनी? पॉज करून लिहून घ्या मागं जाऊन परत. आता आपण क्लासिफिकेशन आणि प्लांट्स बाबतीत थोडं इन केस पाहिलं आहे. नेक्स्ट आता आपल्याला किंगडम जे आहेत प्लांट्सचं त्याच्यातले क्लासिफिकेशन पाहिजेत. ते आपण पाहणार आहोत आपल्या नेक्स्ट सेशनमध्ये. स्टे ट्यून्ड अँड वॉच द नेक्स्ट सेशन. थँक्यू.